शनिदेवाची आई छायादेवीने गर्भधारणेच्या काळात अत्यंत कठोर तपस्या केली होती. त्या तपस्येच्या प्रभावामुळे शनिदेव अतिशय शक्तिशाली आणि काळ्या वर्णाचे जन्माला आले. परंतु त्यांच्या पित्याने म्हणजेच सूर्यदेवांनी त्यांच्या या रूपाला सहज स्वीकारले नाही. त्यामुळे शनिदेवांना लहानपणापासूनच संघर्षाचा सामना करावा लागला. काळाच्या ओघात त्यांनी आपल्या तपश्चर्येने आणि शक्तीने अशी क्षमता प्राप्त केली की प्रत्येकाच्या कर्मानुसार त्यांना योग्य फळ देण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. हिंदू धर्मानुसार प्रत्येक कर्माचे फळ निश्चित असते. चांगल्या कर्माला चांगले फळ आणि वाईट कर्माला वाईट फळ. या न्यायव्यवस्थेचे पालन करणारे देव म्हणजे शनिदेव अशी श्रद्धा आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. नवग्रहामध्ये त्यांना विशेष मान आहे. त्यांना न्यायदेव किंवा कर्मफलदाता असेही म्हटले जाते. कथानुसार शनिदेवांच्या पत्नींची नावे मंगा आणि नीलादेवी अशी सांगितली जातात. काही ठिकाणी ज्येष्ठादेवीलाही त्यांची पत्नी मानले जातात. कडव्या दृष्टीमुळे जीवनात अडचणी येऊ शकतात, म्हणून भक्त शनिवारी त्यांच्या चरणी तेल अर्पण करतात. या कृतीतून अहंकाराचा त्याग आणि शरणागती व्यक्त होते. काही ठिकाणी तेल अर्पण करण्यापूर्वी त्यात स्वतःचे प्रतिबिंब पाहतात. याचा अर्थ आपण आपल्या कर्माची जबाबदारी स्वीकारत आहोत.